उपस्थित सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मित्रांनो, स्पर्धा आपण पाहताय, चला बॅटर आपण दाखल व्हा. मित्रांनो, स्पर्धा आपण पाहताय ग्रामस्थ मंडळ कोरावळे आणि न्यू यंगस्टर कोरावळे आयोजित जय वेताळेश्वर चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. या स्पर्धेचा दिवस क्रमांक 4 अर्थात फायनल डे. आणि ज्या क्षणाची आपण अगदी आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता येऊन ठेपलेला आहे. या स्पर्धेचा पहिला सेमीफायनलचा मॅच आपल्या भेटीला आलेला आहे. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो जय बजरंग कोलठण. या संघानं पहिल्या दिवसामध्ये बाजी मारली होती, तर त्यांच्या विरोधामध्ये संघ पाहायला मिळतो आहे स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोल. या संघाने दुसऱ्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं बाजी मारली होती. आणि या दोन संघाच्या दरम्यान या स्पर्धेचा पहिला सेमीफायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकांची ही लढत आहे मित्रांनो, लक्ष सुद्धा 3 षटकांचा हा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी दाखल झाली. टॉस खऱ्या अर्थानं जिंकला होता जय बजरंग कोलठण क्रिकेट संघानं. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तिथे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानोल क्रिकेट संघाला. यासाठीच मॅचला सुरुवाती मात्र होताना पाहायला मिळते. दोन्ही संघाला देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून आणि या सेमीफायनलच्या मॅचच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. सलामीची जोडी दाखल झाली आहे सौरभ आणि त्याच्या सोबतीला बॅटर सनी. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज वैभव ठाकरे. 3 षटकांची ही मॅच आहे. मॅचला सुरुवात पंचांचा लेट्स प्लेचा इशारा, पंचांचा हिरवा कंदील. हेवी गो. पहिला बॉल, बॅटर तयार. पहिलाच बॉल वेगावरती स्वार, रफ्तार से किया सौरव को गिरफ्तार. पहिलाच बॉल फेकलाय वैभव ठाकरे डॉट. सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग कोलठण क्रिकेट संघाची झाली आहे. एक्झॅक्टली अनेक रेकॉर्ड या संघाच्या नावावरती आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. ओ यॉर्कर आहे, प्रॉपर यॉर्कर डिलिव्हरी. वैभव ठाकरे सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आपण चर्चा करत होतो रेकॉर्ड बद्दल. खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसामध्ये 12 चेंडूमध्ये 12 धावा या संघाने डिफेन्स केल्यात. क्वार्टर फायनलच्या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं 18 चेंडू आणि 20 धावा देखील या संघाने डिफेन्स केलेल्या आहेत. गोलंदाजी अटॅक या संघामध्ये भरपूर चांगला आहे. वैभव ठाकरे बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. ओ इथे लाईन चेक करावी लागेल. यावेळेस व्हाईट बॉल जो मात्र हाताळण्यात आलेला आहे. तिथे एक अतिरिक्त धावेने संघाचा अकाउंट या मॅचमध्ये ओपन झालेला आहे सध्याच्या घडीला. यासाठी सुरुवातीचे 2 बॉल डॉट आणि त्यानंतर इथे लाईन थोडी खराब आपण पाहताय गोलंदाज वैभव ठाकरेची. तिथे आलेला हा व्हाईट बॉल. तिथे एक अतिरिक्त धावजी मात्र येताना पाहायला मिळते. सौरवचा विचार आपण केला तर खरं तर दुसऱ्या दिवसामध्ये बॅटिंग कमालीची केली होती या फलंदाजानं. ओ प्रॉपर यॉर्कर आहे. लाऊड अपील केली जाते. एक्झॅक्टली अगदी तिथे पंच तटस्थ आहेत. कोणत्या प्रकारचा संपर्क नाही आहे त्याच कारणास्तव हा डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटकांची मॅच आणि या पहिल्या षटकामध्ये वैभव ठाकरे सध्याच्या घडीला 3 बॉलवरती बरसलाय. कामगिरी चांगली पाहायला मिळते जय बजरंग कोलठण क्रिकेट संघाकडून. स्ट्रायकिंग एंडवरती सौरव आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा स्ट्रगल तो या मॅच मध्ये करतोय सध्याच्या घडीला. ओ इथे लाईन पुन्हा एकदा इथे चेक करावी लागेल. इट इज व्हाईट बॉल. सातत्यानं 2 बॉल व्हाईट फेकलेले आहेत वैभव ठाकरे या गोलंदाज. 3 चेंडू डॉट. हे प्लस पॉईंट आहे सध्याच्या घडीला. 2 धावा आहेत धाव फलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. 3 षटकांची मॅच म्हणजे एकच ओव्हरचा पॉवर प्ले. आणि या पॉवर प्ले मध्ये धावांची कोंडी फोडायची आहे. बॅटर तयार सौरव. स्ट्रायकिंग एंडवरती सध्याच्या घडीला राईट आर्म राऊंड द विकेट वैभव ठाकरे तयार. गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर वन डाऊन द बॉल. दिनेश ओहो कॅच पकडला जाईल आणि मॅच मध्ये सर्वात मोठी विकेट लागली आहे. फलंदाज सौरव करत होता स्ट्रगल या मॅच मध्ये आणि शेवटपर्यंत तो स्ट्रगलच करत राहिला. विकेट पहिली, फलंदाज बाद. दिलीप दादा भगत सावेडे उपस्थित आहेत आणि त्यांना विनंती आपण या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं. या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष असणे हार्दिक स्वागत. ओहो काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये जय बजरंग कोलठण क्रिकेट संघाकडून. स्पेशली ज्या वेळेस वैभव ठाकरे समोर डावखुराचा फलंदाज आला त्या फलंदाजाला वैभव ठाकरेने उभं ठेवलं ही त्याची खासियत आहे. आणि तेच आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल सुरुवातीचे डॉट, त्यानंतर वाईट, त्यानंतर पुन्हा डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा वाईट आणि त्यानंतर मॅचची सर्वात मोठी विकेट जी मात्र कॅरी केली आहे. जिथे सौरव दुसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेच्या चांगल्या फॉर्ममध्ये होता त्याला आता या मॅचमध्ये शून्यावरती बाद व्हावं लागतं. आता नवीन बॅटर दाखल होतात. भूषण सध्याच्या घडीला
आपल्याला पाहायला मिळतो. मागची सगळ्यात मोठी विकेट लागली आहे आणि त्यानंतर सातत्याने आपण पाहत असतो की अमोल विषय वन डाऊन एंडवरती येतो, परंतु यावेळेस रणनीती थोडी स्पष्ट झाली आहे. तिथे अमोल विषय थोडा मागे राहिला आणि आता बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं बॅटर भूषणला. पण पाहते सध्याच्या घडीला तो तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला आहे. 2 धावा आहेत मित्रांनो दाफलकर, 1 विकेट, शेवटचे 2 बॉल, पहिला सेमीफायनल या स्पर्धेचा. ओ इथे चांगला बॉल पडल्यानंतर थोडी हरकत आपण पाहिली. डिफेन्स करण्यास भाग पडले बॅटर भूषणला. तिथे या बॉलवरती ही सिंगल येताना पाहायला मिळेल. 5 चेंडूची अॅक्युरेट फेकी केली आहे गोलंदाज वैभव ठाकरेला. पण पाहताय सध्याच्या घडीला अक्षर रिप्ले आपल्या समोर टाकला जातोय. या चेंडूचा एक्झॅक्टली पडल्यानंतर चेंडू आतमध्ये एंटर झाला आणि त्यानंतर प्रॉपरली आपण पाहिलं तर सुरुवातीला बाटची कडे, त्यानंतर पाडवरती आढळलाय. तिथे 1 धाव जी मात्र येताना पाहायला मिळते. 3 धावा आहेत मित्रांनो दाफलकावरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर सनी. शेवटचा बॉल शिल्लक आहे या षटकामधला. ओ इथे पुन्हा एकदा ऑफ कटरचा वापर पण जो डेलिकेट टच, लेट कट आणि तिथे जर आपण पाहिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फरार. शेवटच्या बॉलवरती गेलाय, ठोकलाय हा चौकार. सात धावा आहेत धावफलकावरती सध्याच्या घडीला. 1 विकेट या मॅच मध्ये गमावलेला आहे. नवीन गोलंदाज सध्याच्या घडीला दिनेश गिवले आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये या स्पर्धेचा ओव्हर या गोलंदाजाने हाताळला होता. एक्झॅक्टली आता तोच गोलंदाज पहिलाच बॉल यॉर्कर होता. तिथे सुंदर फटका आहे आणि तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कॉलिंग खराब, रनआउटची संधी आहे आणि तिथे फेकी दिली आली आहे. पाहता पाहता सिंगलला केलं, क्विकली डबल मध्ये कन्वर्ट. 2 धावा महत्वपूर्ण ज्यामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि संघाची धावसंख्या फ्लाय झाली स्कोर कार्डवरती 9 धावा. सन्माननीय अंकुशदा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आहेत ते आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत आणि दादांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. अंकुशदा पवार आपण या मुख्य मंचावरती, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज यासाठी शूज आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत आणि ते मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. बॅटर तयार. 9 धावा धावफलकावरती, 1 विकेट. सध्याच्या घडीला गोलंदाज दिनेश आपण पाहताय. गोलंदाजी मार्क वरती दिनेश गिवले. तिथे फुल लेनचा बॉल होता एक्झॅक्टली. गोलंदाज तयार. स्ट्रायकिंग एंडवरती भूषण. सध्याच्या घडीला 10 धावा आहेत मित्रांनो धावफलकावरती. बॅटन पाड मध्ये होता. तिथे वेग भरपूर आहे गोलंदाज दिनेशकडे. एक चांगला बॉल अटेम्प्ट केला जातो. दिनेश गिवले अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेचा पहिला मॅडन ओव्हर या गोलंदाजाने हाताळला आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकता या मॅच मध्ये कामगिरी कडक झाली आहे ज्या बजरंग कोलटन क्रिकेट संघाची. सध्याच्या घडीला 10 धावा आहेत धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर भूषण तयार आपल्याला होताना पाहायला मिळेल. फुल टॉस, मिस टायमिंग, चेंडू हवेत. चंद्रकांत भरपूर दूरवर आलेले आहेत. रोशन देखील पोहोचले आहेत परंतु प्रयत्न अपयश. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता इथे रन आउटची विकेट त्यांना पाहायला मिळेल. या सिरीज प्रयत्न चांगले झाले होते आणि तिथे 2 धावा येतील आणि तिथे विकेट देखील पतन होताना पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या आहे 12 धावा. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट खऱ्या तर सॅक्रिफाईस केला जातो कारण अमोल विषयचं मैदानावरती येणं हे भरपूर महत्वाचं होतं. त्याच कारणास्तव हा विकेट सॅक्रिफाईस केला गेला आहे. 2 धावा तिथे कंप्लीट होत्या परंतु तिसऱ्या धावेच्या मोहामध्ये एक्झॅक्टली रनआउटची विकेट त्यांना पाहायला मिळते. प्रयत्न चांगले राहिले होते रोशनचे. रोशन ठाकरेला पण पाहिलं आणि तिथे कॅच ड्रॉप झाला परंतु 2 धावा आलेल्या आहेत. संघाची धावसंख्या आहे 12 धावा. नवीन बॅटर अमोल विषय.
क्षमता भरपूर आहे या फलंदाजामध्ये, परंतु इथून सौरवचा विकेट गमावल्यानंतर डावाला सावरावा लागेल. सातत्यानं तो वन डाऊन एंडवरती येत असतो, परंतु यावेळेस चौथ्या क्रमांकावरती तो दाखल झालेला. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 12 धावा धाव फलकावरती. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर अमोल, खऱ्या अर्थानं सनीला आपण पाहता सध्याच्या घडीला. ओ इथे विकेट घेण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. 1 कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. चेंडू अगदी बाउंड्रीच्या जवळ 5 अडवला जातो आणि पाहता पाहता या चेंडूवरती साज, बाज और ताज 3 धावा ज्या मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या झाली आहे फ्लाय स्कोर कार्डवरती. संघ जाऊन पोहोचला आता 15 या धावसंख्येवरती. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. दिनेश अगिवले हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवरती अमोल विषय. हा बॅटल या चेंडूवरती चांगला रंगताना पाहायला मिळेल, कारण धावा बनल्या नाहीयेत. एक्झॅक्टली 15 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात आणि तिथे जर आपण पाहिलं तर इथून 3 षटकांमध्ये 30+35 धावा बनवणं खऱ्या अर्थानं भरपूर महत्त्वाच्या राहतील. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कान्होल क्रिकेट संघाला यासाठीच. अंतिम बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, तिथे शॉट फाईन, सुंदर क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट आणि तिथे फक्त एक सिंगल जी मात्र येताना पाहायला मिळेल. ओव्हर्स कंप्लीट. यासाठीच 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या आहे 16 धावा. तत्पूर्वी आपण मान्यवरांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने संपन्न करत आहोत. सन्माननीय अंकुशदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करू, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाजासाठी आम्हाला शूज पुरस्कृत झालेले आहेत आणि ते मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने संपन्न करत आहोत. सन्माननीय अंकुशदादा पवार साहेब यांचा विशेष सन्मान. धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात. दीपक ठाकरेच्या हातामध्ये चेंडू आहे. पहिला फुल टॉस. अमोल विषयचा फटका फसलाय आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये एक्झॅक्टली आता पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. चेंडू फ्लॅट, फास्ट अँड फ्युरियस. इट्स आउट ऑफ द पार्क. पहिल्याच बॉलवरती अमोल विषयच्या बॅटमधून आला षटकार. पहिल्याच बॉलवरती मॅक्सिमम येताना पाहायला मिळतो. षटकार आलाय. ओ दीपकचा हा बॉल लाईन चेक करावी लागेल. डाऊन दी ऑफ स्टेक या सिरीज. पंच आमच्याकडे वळाले. दर्शवला चेंडू आहे व्हाईट बॉल आणि एक अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या 23. 23 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 5 चेंडूंची फेकी बाकी आहे या पहिल्या डावामधली. स्ट्रायकिंग एंडवरती अमोल विषय आपण पाहता सध्याच्या घडीला. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. 23 धावा धाव फलकावरती. अजून किती धावा बनल्या. ओ इथे शफल झाले होते. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. प्रॉपरली यॉर्कर फेकलाय गोलंदाज दीपक ठाकरे. चांगला चेंडू हा. पहिल्या बॉलवरती षटकार. त्यानंतर थोडा प्रेशर क्रिएट झाला असावा. त्यानंतर फेकला वाईट आणि त्यानंतर मनोबल त्याचं वाढलं. इथे फेकला डॉट. सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या 4 बॉल शिल्लक आहेत. 23 धावा आहेत मित्रांनो धाव फलकावरती. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. या 4 बॉलमध्ये धावा अजून किती बनल्या जातील हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. पहिला सेमीफायनलचा मॅच या स्पर्धेचा. बॅटर तयार. फुल टॉस, फुल टोल. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. करणार आहोत एक्झॅक्टली. फुल टॉस होता या सिरीज. अगदी जर आपण पाहिलं तर चेंडू डीप होत होता. फेअर डिलिव्हरी. पंचांचा रिव्ह्यू होता या सिरीज.
29 धावा, 3 चेंडूची फेकी झालेली आहे. अजून 3 चेंडू बाकी आहेत. सन्माननीय विलास रामचंद्र धुमाळ सर यांच्याकडनं या स्पर्धेसाठी तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत झालेली आहे आणि ते मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सस्ने हार्दिक स्वागत. आणि सरांना विनंती आहे, सर आपण या मुख्य मंचावरती येऊन असं व्हायचं आहे या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी जी पुरस्कृत झालेली आहेत ते मान्यवर या ठिकाणी. फेअर डिलिव्हरी यासाठीच डॉट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. 29 धावा आहेत मित्रांनो धाव फलकावरती. ओ बाटची काढा विकेट. प्रकाश साबळे सर यांच्याकडनं कॅश प्राइज येते पुढचा मॅच साठी यासाठीच. जे बोले कोराळा क्रिकेट संघ जर जिंकतोय प्रकाश साबळे साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज यासाठीच. एकोणतीस धावा स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल नवीन पाठक करण सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. 29 धावा आहेत मित्रांनो धाव फलकावरती. मागची मोठी विकेट कॅरी झाली आहे सध्याच्या घडीला. लास्ट बॉल आडव्या बाडनं टर्न केलाय आणि शेवटच्या बॉलवरती करणच्या बाडमधून आलाय चौकार. तिथे 3 षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या आत. संघाची धावसंख्या आहे 33 धावा आणि या मॅच मध्ये जिंकण्यासाठी जय बजरंग कोलठण क्रिकेट संघाला बनवाव्या लागतील आता 34. टॉस आपण सेकंड सेमीफायनलचा करत आहोत. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं लगेच. आर्या 11 जय हनुमान वाघाची वाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल जय भोले कोरावळे. या दोन संघाच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस जो मात्र करत आहोत. सन्माननीय विलास रामचंद्र धुमाळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत सेकंड सेमीफायनल माचा टॉस या सिरीज. दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. आर्या 11 जय हनुमान वाघाची वाडी त्यांच्या विरोधामध्ये जय भोले कोरावळे.
सेकंड सेमीफायनल माझा टॉस झालाय, टॉस जिंकलाय आर्या 11. जय हनुमान वाघाची वाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तिथे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले यजमान टीमला, अर्थात जय बोले कोरावली क्रिकेट संघाला बॅटिंगसाठी जे मात्र इन्व्हाइट केलं. चला ओपनिंग पेअर आपण या लगेच. सलामीची जोडी आपण देखील मैदानाच्या मध्ये लगेच पाठवायची आहे. विशेष सन्मान आपण संपन्न करत आहोत. यासाठीच मान्यवरांचा विशेष सन्मान जो मात्र संपन्न झालेला. आपण आता थेट जात आहोत मैदानाच्या दिशेकडे, जिथे 34 धावेंचं लक्ष आहे या पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. जय बजरंग कोलटन क्रिकेट संघासमोर सलामीची जोडी दाखल झाली आहे. चंदू आणि त्याच्या सोबतीला जयेश आगिवले. गोलंदाज सुधीर तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट, ट्रॅकिंग एंड वर द बॅटर चंदू. पहिला बॉल तिथे लावडा पील आणि तिथे या सिरीज पंच त्या ठिकाणी तटस्थ आहेत. पहिला डॉट, सुंदर चेंडू, पहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळतो. गोलंदाज सुधीरचा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट तो सज्ज झालेला सध्याच्या घडीला यासाठीच राईट आर्म ओव्हर द विकेट तो सज्ज झाला. पहिला डॉट, फुल टॉस होता, तिथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब आहे आणि तिथे व्हाईट बॉल. एक्झॅक्टली फुल टॉस होता, बिगिट करायचा होता, संधी होती, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. तिथे लाईन खराब हाताळली गोलंदाज सुधीर या गोलंदाजानं. पहिला डॉट आणि त्यानंतर व्हाईटची एक सिंगल संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळत आहे. जय बजरंग कोलटन क्रिकेट संघ या मॅच मध्ये. शॉट ऑफ लेनचा बॉल आडवा मारनं फोर्स केला. डीप मिड विकेट क्षेत्र खाली आहे, खाली क्षेत्र निवडलंय. एका टप्प्यानंतर चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चंदूच्या बॅटमधून आलाय चौकार. ओ इथे फटका दमदार आहे. यावेळी क्षेत्र आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. चेंडू थांबणार, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. सेकंड इन नो, बॅक टू बॅक दुसरा चौकार. कुणाल 9 धावा आहेत फलकावरती. पहिला डॉट, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार. ओस्लोवर 1 बॅकफुटला खाली होता, समोर ड्राईव्ह केले, रन आउटची संधी आहे. बॅकअप नाहीये. तिथे सिंगल येताना पाहायला मिळते. या संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये अंकित झालेली आहे. 10 ऑन द बोर्ड, 10 धावा फलकावरती. स्टील 2 टू गो. या सिरीज कंपॅरिझन आपण पाहू शकता. ज्यावेळेस पहिल्या डावमध्ये बॅटिंग करत होती कानोड टीम, 2 धावा आणि 1 विकेट होती या मोमेंटला. आणि त्यानंतर दुसऱ्या डावमध्ये बॅटिंग करते जय बजरंग कोलटन, 10 धावा विदाउट एनी विकेट लॉस. ओ तिथे इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा आणि तिथे क्षेत्ररक्षण सुंदर झालाय. या बॉलवरती ही सिंगल येताना पाहायला मिळते. या संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळेल एक्झॅक्टली 11 धावा. पहिल्या दिवसामध्ये देखील जयेश आगिवले थोडासा स्ट्रगल करताना आपण पाहिला, त्याच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत, परंतु या मॅचमध्ये जयेशला खेळावं लागेल.
या श्रेणीत पहिल्या दिवशी आपण म्हणूयात की थोडा बॅड लक चालू होता, त्याच कारणास्तव हवं तसं टायमिंग होत नव्हतं, परंतु आज या पहिल्या सेमीफायनल मध्ये बॅटिंग चांगली करायची. 11 धावा दाफलकावरती, स्टील 1 टू गो. ओ यू मिस. I will be definitely hit. Furniture destroy. Dandy goal. फलंदाज चंदूबाद. जय भोळे कोरावळे क्रिकेट संघ, आपल्या संघाला विनंती आहे की आपण अगदी जिथे सर्वचा स्टॉल आहे तिथे जमावा. कॅप्टनचा कॉल आहे. सन्माननीय रघुनाथ दादा धुमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण करत आहोत. नुकताच त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय रघुनाथ दादा धुमाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या आहे 11 धावा. शेवटचे 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 23 धाव्यांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 23 धावा हे समीकरण दुसऱ्या षटकाला सुरुवात होताना पाहायला मिळेल. सनी येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. या मॅचचा निर्णायक ओव्हर. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. सनी येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्रायकिंग वरती जयेश गिवले. सध्याच्या घडीला 12 चेंडू आणि 23 धाव्यांची आवश्यकता. 12 बॉल 23 धावा. सामना दोन्ही संघासाठी भरपूर महत्वाचा आहे, कारण सामना सेमीफायनलचा आहे. जास्त वेळ घेत आहेत गोलंदाजी करणारी टीम. अजून आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. सनी तयार. पहिला बॉल प्रॉपर यॉर्कर सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल आणि तो झाला आणि 2 धावा देखील कंप्लीट झालेल्या आहेत. प्रॉपर यॉर्कर होता एक्झॅक्टली आणि तिथे 2 धावा ज्या मात्र येताना पाहायला मिळतात. यस 13 धावा आहे त्या फलकावरती. 11 चेंडू आणि 21 धाव्यांची अजूनही गरज हा सामना जिंकण्यासाठी. बॅटर तयार स्ट्रायकिंग वरती जयेश गिवले. ओ बॅटची कडा आहे तिथे. एस्टिरेशन थोडं खराब होताना पाहायला मिळेल. बाकबल आणि तोपर्यंत ही सिंगल. एक्झॅक्टली पडल्यानंतर थोडी हरकत आपण पाहिली, त्याच कारणास्तव बॅटची बाहेरची कडा लागली. तिथे एक्स्ट्रा बाउन्स प्राप्त झाला. अगदी अमोल विषयाच्या डोक्याच्या वर्ण चेंडू फ्लाय झाला. बाकबल आणि तिथे फक्त एक सिंगल येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 14. या धावसंख्येवरती इक्वेशन आहे 10 चेंडू आणि 20 धाव्यांची आवश्यकता. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्रायकिंग वरती रोशन ठाकरेला आपण पाहता सध्याच्या घडीला. ओ चांगला बॉल समोर मारला वाईडिश लॉंगॉनला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. ओ मॅच फिल्डिंग झाली होती. बाकबल आहे. ओ हो 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 तिथे जयेश गिवले फंबल होतात. एक्झॅक्टली 2 धावा कंप्लीट झाल्या असतात, परंतु तिथे पहिली धाव ज्यावेळेस घेत होते त्यावेळेस जयेश थोडे फंबल झाले, त्याच कारणास्तव फक्त एकच धाव या बॉलवरती एकवटले जाईल. मिस फिल्डिंग झाली होती, परंतु बॅकअप किती महत्वाचं असतं पहा मित्रांनो. बॅकअप बॉल आणि त्यानंतर एक्झॅक्टली एकच धाव येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 15. या धावसंख्येवरती सध्याच्या घडीला 9 बॉल आणि 19 धाव्यांची आवश्यकता. इथे चांगला बॉल मिस टायमिंग. या चेंडू हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर कॅच. ड्रॉप मैदानाच्या आतमध्ये फक्त एकच सिंगल येताना पाहायला मिळते. जयेश गिवले हा विकेट भरपूर महत्वाचा होता. स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठान कानूर क्रिकेट संघासाठी तो कॅच ड्रॉप झालेला आहे.
16 धावा आहे धावफलकावरती. शेवटचे 8 बॉल आणि 18 धाव्यांची गरज. विकेट केला, समोर मारलाय रोशन ठाकरेचा फटका आणि तिथे ठाकरे पॉवर सिक्सर 6. रोशन ठाकरेच्या बॅटमधून इक्वेशन आहे. 7 बॉल 12 धाव्यांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 12 धावा. 7-12 कोणाच्या नावावरती होईल हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. 7 चेंडू आणि 12 धाव्यांची आवश्यकता. या षटकारानं पूर्णपणे मागचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. निर्णायक बॉल. ओ डाऊन द लेग स्टिक. आय थिंक यस इट इज व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव. सगळ्या धावसंख्या 23. 23 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 7 बॉल 11 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. जय बजरंग कोलटन क्रिकेट संघाला या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर 7 बॉल 11. ऑल ओव्हर फुल टॉस. आडव्या बॅटने फोर्स केला. गॅप मध्ये चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होतात. एक कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झालेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. इक्वेशन आहे मित्रांनो 6 चेंडू आणि 9 धाव्यांची आवश्यकता. पहिला सेमीफायनलचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. स्पीडअप मित्रांनो अपेक्षित आहे. थोडं फास्ट केला प्लीज. चला फिल्डिंग खुली करायची कानोल टीम. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे मित्रांनो. संघाची धावसंख्या आहे 25 धावा. शेवटचे 6 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता. शेवटचे 6 बॉल. प्रकाश येतात गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकिंग वरती जय शगिवले. या सेमीफायनलच्या मॅच मध्ये जय शगिवलेचा कॅच ड्रॉप झाला होता. त्याला जीवदान मिळालेलं आहे. आता इथे इक्वेशन आहे 6 बॉल 9. यासाठीच शेवटच्या ओव्हरला सुरुवाती मात्र होताना पाहायला मिळेल. 6 बॉल आणि 9 धाव्यांची आवश्यकता. पहिला सेमीफायनलचा मॅच. स्ट्रायकिंग एंडवरती जय शगिवले. त्याला या मॅच मध्ये जीवदान मिळालेलं आपण पाहिलेलं आहे. आता इथून बॅटिंग चांगली करायची आहे. रोशन ठाकरेच्या एका षटकारानं मॅच खुली केली आहे. ओ पहिला बॉल फुल टॉस होता. तिथे जर आपण पाहिलं तर लाईन चेक करावी लागेल. यासाठीच व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे आता 26 धावा. 6 बॉल 8 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी जय बजरंग कोलटन क्रिकेट संघाला. 6 बॉल 8. ओ इथे डेलिकेट सेन्सिबल क्रिकेट. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि तिथे चेंडू बाउंड्री लाईनचा वेध घेतोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेश आगिवलेचा क्लास आलाय चौकार. चौकार क्रुशल मोमेंटला त्यांना पाहायला मिळतोय. शेवटपर्यंत चेंडूला पाहिलं. शेवटच्या मोमेंटला जयेश अगिलोने बॅटचा फेस ओपन केला. डेलिकेट टच आपण पाहताय आणि तिथे शॉट थर्ड मॅनला बीट करत असताना चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी फरार. 5 बॉल 4. पुण्याचा टच केला. या सिरीज क्षेत्रक्षक सुंदर रनआउटची संधी आहे परंतु इथे
मैदानाच्या आतमध्ये फक्त एक सिंगल. या सिरीज शेवटच्या मोमेंटला पुन्हा त्या स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. एक्झॅक्टली बॅटच्या अगदी जर आपण पाहिलं तर स्टिकर त्या इंडला स्पर्श झाला चेंडू आणि त्यानंतर शॉट थर्ड मॅनला चेंडू फील्ड होतोय. तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आहे मित्रांनो 31 धावा. शेवटच्या बॉल शिल्लक आहे 4 आणि 4 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत 3. 4 बॉल आणि 3 धाव्यांची आवश्यकता. पहिला सेमीफायनलचा मॅच. मेगा फायनल मध्ये कोणता संघ दाखल होईल हे पाहणं भरपूर महत्वाचं आहे. 4 बॉल 3 धाव्यांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जय बजरंग कोलटन क्रिकेट संघाला. तर एका बाजूनं संघ लढतो मैदानाच्या आतमध्ये स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कानोळ. 4 बॉल 3 धाव्यांची गरज. ट्रॅकिंग वरती रोशन ठाकरे. ओ शॉट ऑफ लेनचा बॉल लाईन खराब. डाऊन द लेग स्टिक. या सिरीज वाईट बॉल आलेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता सध्याच्या घडीला 32 धावा. 4 बॉल 2 हे समीकरण आहे. 4 चेंडू आणि 2 धाव्यांची आवश्यकता. बिग हिट केला मिस टायमिंग. चेंडू हवेत. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. ओ सौरवनं पकडला उत्कृष्ट झेल. विकेट. क्रुशियल मोमेंटला रोशन ठाकरे बाद. सो क्रुशियल मोमेंटला विकेट आली आहे मित्रांनो. रोशन ठाकरेची मॅच मध्ये थोडासा ट्विस्ट येताना पाहायला मिळतोय. नवीन बॅटर दाखल होतात दिनेश अगिवले. स्ट्रायकिंग येण्यावरती शेवटचे 3 बॉल 2 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज प्रकाश तयार. गोलंदाजी मार्गवरती 3 बॉल 2 हे समीकरण आहे या मॅचचं. सुंदर गोलंदाजी आता आपण पाहता एक्झॅक्टली विकेटचं पतन क्रुशियल मोमेंटला झालेलं आहे. ओ टॅप केलाय तिथे सिंगल साठी निघाले जयेश. या सिरीज सिंगल कंप्लीट झाली आहे. स्कोर आर लेवल 2 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पोहोचण्यासाठी जय बजरंग कोलटन क्रिकेट संघाला. स्ट्रायकिंग एंड वरती जयेश अगिवले सध्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून 2 बॉल 1 हे समीकरण. या स्पर्धेचा मुख्य नियम कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग. इथून जर जिंकायचं तर या 2 बॉल मध्ये 1 धाव बनवावीच लागेल. जयेश अगिवले सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग वरती आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्याकडे. परंतु आता इथे जर आपण पाहिलं तर क्रुशियल मोमेंटला 2 बॉल 1 हे समीकरण. ओ टॅप केला. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट झाला नाहीये. सामना जिंकलाय. जय वेताळेश्वर चषकाच्या मेगा फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ मिळतोय जय बजरंग कोलटन. जयेश अगिवलेचा संपूर्ण स्क्वॉड आज सेलिब्रेशन करत असताना मैदानाच्या आतमध्ये. अभिनंदन टीम. अभिनंदन अभिनंदन. चांगला सामना आपण पाहिला मित्रांनो. लढली टीम मैदानाच्या आतमध्ये. स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कानोल या क्रिकेट संघानं फाईट भरपूर चांगली दिली. इथे शेवटच्या बॉलवरती घडलं काय तिथे पहिल्या अटेम्प्टला चेंडूला गॅदर तर केलं परंतु जरा क्षेत्ररक्षकानं गोलंदाजाच्या हातामध्ये जरी चेंडू दिला असता तरी देखील रनआउटची संधी 90% 99 पॉईंट होती यासाठीच. परंतु घडलंय काय अतिघाई संकटाने